24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। नगर येथील शासकीय विश्रामगृहावर शिवसेनेची नगर जिल्हा आढावा बैठक शिवसेना सचिव, विभागीय संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी आणि लोकसभा निरीक्षक अभिजात कदम यांच्या उपस्थितीत पार पडली। यावेळी जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले आणि अनिल शिंदे, संपर्क प्रमुख सचिन जाधव, शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते, आनंद शेळके, दामोदर भालसिंग, अमोल हुंबे आदींसह सर्व तालुक्याचे प्रमुख, महिला आघाडी प्रमुख, युवा सेना प्रमुख आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। पुढील महिन्यात शिवसेनेचा मेळावा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे। त्याची पूर्वतयारी तसेच पक्ष वाढीसाठी नवीन नियुक्ती करणे, नवीन शाखा उघडणे यासाठी ही बैठक घेण्यात आली। यामध्ये शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, सर्वांच्या अडीअडचणी समजून घेणे आणि त्यावर उपाय करणे, पदाधिकाऱ्यांनी सुचवलेली कामे शासकीय निधीतून होतात याची चर्चा करण्यात आली। यावेळी अनेकांनी तक्रारीचा पाढा वाचला। यामध्ये प्रामुख्याने सरकारी कार्यालयात शिवसैनिकांची कामे होत नाहीत, अधिकारी ऐकत नाहीत अशा होत्या। यावर सर्वांच्या सूचना आणि अडचणी समजून त्यावर त्वरित अंमलबजावणी करण्यात येईल असं चौधरी यांनी सांगितलं। प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेण्यात आली होती। यावेळी सर्व तालुक्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी आले होते। माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांचा राज्यव्यापी शिवसंपर्क अभियान हा दौरा पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण झाला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 7 तारखेपासून सुरुवात होतो आहे। 7 तारखेला धाराशिव येथे सभा होते, 10 तारखेला पालघरमध्ये आणि 12 तारखेला एक रामटेकमध्ये आणि 12 तारखेला संध्याकाळी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये ती सभा होते। या सभेच्या अनुषंगाने ही एक बैठक आहे। संघटनात्मक झालेलं काम आणि आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रातून 45+ जो नारा मागच्या अधिवेशनामध्ये दिला आहे, त्या अनुषंगाने शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणी पर्यंत आली आहे आणि आपले शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेनेच्या निवडणुकीच्या दृष्टीने कितपत तयारीला लागले आहे यासाठी ह्या मीटिंग आणि या दौऱ्याचं प्रयोजन आहे। माझ्याकडे उत्तर महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांची जबाबदारी आहे। मी मागच्या काही दिवसामध्ये शिर्डीमध्ये माझे 2 दौरे त्या ठिकाणी झाले आणि या जिल्ह्यामध्ये माझा या लोकसभा मतदारसंघात माझा दौरा झालेला नव्हता आणि आज या ठिकाणी या दौऱ्याला सुरुवात केली आहे। पुढच्या काळामध्ये या ठिकाणी जे काही प्रलंबित कामं आहेत, DPDCमधून असणारे कामं असतील, नगरविकास खात्यामधून काही कार्यकर्त्यांची कामं आहेत, शासकीय कमिट्यांची जी कामं आहेत, तालुकास्तरीय जिल्हा कमिट्या ज्या आहेत त्या हे सर्व प्रश्न कार्यकर्त्यांचे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे। सर, एक प्रश्न होता की लोकसभेसाठी किती जण इच्छुक आहे नगर दक्षिणमधून आपल्याकडून, शिवसेनेकडून? हा काही उमेदवार ठरवण्याचा काही इच्छुकांसाठी सभा नाही आहे। ही कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेऊन त्या जे काही वरिष्ठ आमचे आहेत, मुख्यमंत्री आहेत, दोन्ही मुख्यमंत्री आहेत, ते एकत्रितपणे बसून जो कोणी या ठिकाणी उमेदवार असेल आणि उमेदवार कोण देणार आहे कोण देणार त्याच्यापेक्षा जो 400+ जो नारा माननीय पंतप्रधानांनी दिला आहे, तर महाराष्ट्रामधून 45+ कसे जातील याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो। नंतर बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी तुमच्याकडे तक्रारी मांडल्या असतील की शासकीय स्तरावरती जर कार्यकर्ते गेले तर त्यांना म्हणावं तेवढी किंमत दिली जात नाही शिंदे सेनेच्या। असं नाही आहे। काही ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहे की काही ठिकाणी अधिकाऱ्यांनी काही कामं झाले नसतील, परंतु मागच्या काळामध्ये जे काही घडले ते आम्ही शासकीय अधिकाऱ्यांना जबाब विचार होतो। तर आमच्या त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख असेल, संपर्क प्रमुख असेल, तालुका प्रमुख, युवा सेनेचे पदाधिकारी असेल, या ठिकाणी ह्या प्रत्येक ज्या शासकीय कार्यालय त्या ठिकाणी त्यांना मान सन्मान त्या ठिकाणी मिळेल आणि त्यांची प्रलंबित जी कामं आहेत ती कामं त्यांच्याकडनं होतील। आज नगर जिल्ह्याच्या शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांच्या बैठकीसाठी भाऊसाहेब चौधरी साहेब, शिवसेना सचिव, विभागीय संपर्क नेते उत्तर महाराष्ट्र, तसेच अभिजित कदम साहेब, लोकसभा निरीक्षक यांनी नगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून तालुका प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील यांच्याकडून नगर जिल्ह्याच्या पक्षाचा आढावा घेतलेला आहे। ज्या नवीन नियुक्त्या
करणे बाकी आहे, शाखा सुरू करणे बाकी आहे. अशा सर्व पदाधिकाऱ्यांसाठी सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आणि पुढील महिन्यामध्ये परत एकदा शिवसेनेचा मेळावा या ठिकाणी होणार आहे. त्या मेळाव्यासाठी माननीय खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब हे येणार आहेत. त्याची पूर्वतयारी म्हणून शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येण्यासाठी त्यांनी आजची बैठक घेतलेली आहे आणि सर्वच कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना सूचना दिलेल्या आहेत की पक्षाचे विचार आणि पक्षाची जी शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजना गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आजची ही बैठक घेतलेली आहे. अत्यंत चांगली बैठक झालेली आहे. जिल्ह्यातून अत्यंत चांगला प्रतिसाद या बैठकीला मिळालेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. दामोदर भलसिंग, तालुका उपप्रमुख. मी जे काय आमचे शिवसेनेचे सचिव आणि पक्षनिरीक्षक यांच्या संग माझे संभाषण झाले की नगर तालुक्यात जी काही सुखसुविधा किंवा जे शासनाचे जे काय प्रोजेक्ट राबवायचे ह्या संदर्भात त्यांना मी विनंती केली. त्यांनी मला सपोर्टिंग केलं की जे काय तुम्हाला हवं आहे ते आम्ही तुम्हाला फुलपणे सपोर्टिंग करू. शासनाचे जे काय प्रॉब्लेम असतील, शासकीय पदाधिकारी असतील किंवा कुठले कलेक्टर असतील किंवा पोलीस स्टेशन असेल किंवा महसूल डिपार्टमेंट असेल, तुम्हाला जे काही प्रॉब्लेम येत असतील ते आम्हाला तुम्ही सांगितले तर त्याच्यावर आम्ही तुम्हाला फुल सपोर्ट करू शकतो. काही अडचणी येणार नाही. पक्षाच्या वाढीसाठी तुम्ही अहोरात्र काम करतात आणि अहोरात्र काम करून पक्ष वाढीला कसा लागेल, एकजूट कशी बांधता येईल, पक्षाचं काम कसं जोमाने करता येईल आणि जे आपले बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे आपण आहात त्या पद्धतीने ते काम आम्ही पुढं चालू ठेवतो. आणि जे आमचे लाडके मुख्यमंत्री CM साहेब, शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार, त्यांच्या आदेशानुसार आम्ही काम चालू ठेवलेलं आहे आणि तुमचंही मार्गदर्शन आम्हाला लाभलं याच्यामुळे तुमचे मी आभारी आहोत. मी शिवसेना उपजिल्हा प्रमुख आनंदराव शेळके आज विश्रामगृहावरती पक्षाचे विभागीय सचिव माननीय भाऊसाहेब चौधरी आणि दुसरे पक्षाचे निरीक्षक अभिजित कदम साहेब हे या ठिकाणी आले. सर्व पदाधिकाऱ्यांची मीटिंग बोलावली आणि पक्षवाढीसाठी विचारपूस केली आणि त्या संदर्भामध्ये त्यांना कल्पना दिली. आज सत्ता येऊन 2 वर्षे झाली, परंतु काही भागामध्ये आत्तापर्यंत आपल्या कुठल्याही प्रकारचा विकास निधी पोहोचलेला नाही आणि म्हणून विकासाचे कामं जर झाले तर जनतेचा प्रश्न सुटणार आहे. आणि म्हणून जे कामं पक्षाच्या माध्यमातून आत्तापर्यंत जे राबवले, शासन आपल्या दारी बरेचसे कार्यक्रम घेतले, त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला आपण, परंतु खऱ्या अर्थानं जनतेचा मूलभूत जो प्रश्न आहे, मग पाण्याचा प्रश्न असेल, स्मशानभूमीमध्ये काही ठिकाणी अजून स्मशानभूमी नाही, स्मशानभूमी ज्या ठिकाणी झाल्या त्या ठिकाणी सुखसुविधा काहीच झालेली नाही आणि मग अशा पद्धतीने ते सुद्धा कामं झाले पाहिजेत. अशा पद्धतीने त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आपण आणि हे मागणी करत असताना त्यांनी सुद्धा कल्पना दिली, आत्तापर्यंत तुम्हाला जे विकास कामासाठी निधी उपलब्ध झालेला नाही, निधी उपलब्ध करून देण्याची मी जबाबदारी घेतो. मी वरिष्ठांशी संपर्क साधून आपले प्रश्न सोडवण्यासाठी सतत मी तत्पर राहील आणि जनतेमध्ये जाऊन आपला पक्ष जास्तीत जास्त मोठा कसा होईल, पक्ष कसा वाढेल, पक्षाच्या कार्यकर्त्याला ताकद कशी मिळेल, अशा पद्धतीने 100% आपण प्रयत्न करू. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर. आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.